नमस्कार, मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते। खूप सुंदर एक कवीनी म्हटलेलं आहे, जहाँ हम हंसते हैं तो हम ईश्वर की इबादत करते हैं और जहाँ हम हंसकर औरों को हंसाते हैं वहाँ ईश्वर हमारी इबादत करते हैं। म्हणजेच दर्शको हो, जिथं आपण स्वतः फक्त हसत खेळत राहतो तर आपण ईश्वराची प्रार्थना, प्रेयर किंवा वर्शिप करत आहोत, परंतु आपण स्वतः हसत राहून इतरांनाही हसत खेळत ठेवत असेल तर स्वतः परमेश्वर, ईश्वर आपली प्रार्थना करतो, ईश्वर आपली इबादत करतो। किती सुंदर आहे हे। आणि ईश्वर आपल्याला आठवण करावं, ईश्वरांनी आपल्याला त्याची सुख शांती प्रदान करावी, यासाठीच हे राजयोग एक संजीवनी ही मालिका सुरू केलेली आहे। यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सरिता दीदी। सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार दीदी, खूप खूप स्वागत आहे। ओम शांती। दीदी, खूप सुंदर असं मार्गदर्शन आपण करतायत, वेगवेगळ्या युक्त्या आम्हाला सांगतायत, राजयोगाची विधी ही वेगवेगळ्या रीतीने आपण समजून सांगितली। मागील 2-3 भागामध्ये आपल्याला काय काय पूर्व तयारी करायची आहे ह्याचीही आपण माहिती दिलेली आहे। पण नेमका आपण जेव्हा बसतो मेडिटेशनसाठी, समजा मी आज संडे आहे आणि आज मी म्हटलं की माझ्याकडे वेळ आहे आणि मला खूप छान मेडिटेशन करायचं आहे, ह्या राजयोगाचा अभ्यास करायचा आहे, तर काय काय स्टेप्स आहे? हे संबंध वगैरे तुम्ही सांगितलं की कुठल्याही संबंधाने आठवण करू शकता, पण नेमकं काय, कसं जायचं? ज्यावेळेस आपण राजयोग हा शब्दच उच्चारण करतो तर या योगामध्ये खूप सुंदर छान प्रकारच्या अशा एक स्टेप्स आहेत। ओके। आणि त्या स्टेप्स प्रमाणे आपण राजा परमात्मा याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो। पण त्याची सगळ्यात पहिली जी स्टेप आहे आणि ती आहे सगळ्यात अगोदर आत्मदर्शन। ओके। आता आत्मदर्शन, आत्म अनुभूती ही झाल्यावर आपण परमात्म अनुभूतीकडे वळू शकतो। परंतु अगोदर आत्मदर्शन हे कसं होईल, त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर पाहिजे आत्मचिंतन। ओके। तर ह्याच्या स्टेप्स आहेत। अगोदर आत्मचिंतन करणं, त्याच्यानंतर आत्मदर्शन करणं, नंतर आत्म अनुभूती आणि त्याच्यानंतर आत्म्याच्या गुणांची अनुभूती। ओके, म्हणजे स्टेप बाय स्टेप। म्हणजे याला आपण म्हणू शकतो की ही फर्स्ट स्टेप आहे, पायरी। ओके, फर्स्ट। आता ज्यावेळेस तुम्ही आत्म्याच्या गुणाची अनुभूती कराल, मग त्याच्यानंतर परमात्मचिंतन, त्याच्यानंतर परमात्मदर्शन आणि त्याच्यानंतर परमात्म्याच्या गुणांची अनुभूती। दीदी, पहिला जो आपण सांगितला की आत्मचिंतन, आत्मदर्शन, आत्म अनुभूती, गुणांची अनुभूती, हे थोडं आम्हाला क्लिअर करा ना की कसं कसं करायचं। आता जसं आपण मेडिटेशन मध्ये बसलो, ओके, सगळ्यात अगोदर आपण असं म्हणतो तुम्ही एकदम स्थिर होऊन बसा, शांत होऊन बसा, तुमच्या बॉडीला रिलॅक्स करा, कंप्लीट मन शरीर दोघांना रिलॅक्स करा, स्वतःच्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या, राईट? तर ही जशी आपली एकदम बेसिक स्टेप आहे। आता याच्यानंतर मला स्वतःला आत्मचिंतन करायचंय। हे आत्मचिंतन म्हणजे काय नेमकं? ते आहे मी कोण आहे। तर हे चिंतन आपण कसं करणार आहोत? मी आत्मा आहे, मी एक दिव्य ज्योती स्वरूप आत्मा आहे, हे आतल्या चिंतन करणं। येस, हे चिंतन करणं म्हणजे एक तसा श्रेष्ठ विचार करणं। ओके, तर तो, कारण की अनेक जण असं समजतात की मेडिटेशन म्हणजे एकदम ब्लँक अवस्था, थॉटलेस स्टेज। तसं नाहीये, कारण तुम्ही तुमच्या मनाला जास्त वेळ थॉटलेस स्टेजमध्ये ठेवू शकत नाही, कारण मनाचं कार्यच काय? थॉट्स क्रिएट करणं। मग आता मनाला आपण फक्त डायव्हर्ट करतोय। कसं डायव्हर्ट करतोय? बाहेरच्या विचारांच्या ऐवजी आपण मनाला आपल्या मनाचे सुंदर विचार, आत्म्याचे सुंदर विचार ते आपण मनाला देत आहोत। आणि म्हणून आता आत्मचिंतन म्हणजे आपण एक आत्म्याबद्दलचा सुंदर विचार आपण करणार आहोत। बरं, ओके। आता ज्यावेळेस हे चिंतन आपलं सुरू झालं, आता नुसतं चिंतन सुरू असेल तर तुमचं मेडिटेशन नाही लागणार। बरोबर आहे, कारण असे आपल्याला मंत्र म्हणण्याची सवय असते, असे आपण देवाचं नामस्मरण करत असतो, राईट? किंवा ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस आपण स्टडी केली तर त्यावेळेस मनातल्या मनात आपण ते पॉइंट्स, जे आन्सर होतं त्याचे पॉइंट्स आपण आतल्या आत रिपीट करतो, रिवाइज करतो। बरोबर, येस। परंतु ज्यावेळेस आपण फक्त घोकंपट्टी करत असतो, रिवाइज करत असतो, वेळेवर आठवत नाही, पुन्हा ते आठवत नाही, कुठला तरी एखादा पॉइंट विसरून जातो, काही आठवत नाही, असं अनेकदा होतं। म्हणून
जे आपण आतमध्ये थॉट्स क्रिएट करत आहोत त्याचं आपल्याला दर्शन करायचं आहे. ओके. मग दर्शन करणं म्हणजे काय? व्हिज्युलाइज करणं, इमॅजिन करणं, पाहणं, कल्पना करणं. म्हणजे मेडिटेशन मध्ये व्हिज्युअलायझेशन टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे ना? खूप इम्पॉर्टंट. सगळं कल्पनाच करून हे करायचं आहे ना? आता बघा, मेडिटेशनमध्ये व्हिज्युलायझेशन करतो, फक्त मेडिटेशनमध्ये नाही. आपण व्हिज्युलायझेशन असंही रोजच्या दिवसामध्ये करत असतो. बघा, एखादी व्यक्ती भीतीचा एखादा विचार सारखा सारखा रिपीट करून करून, व्हिज्युलाइज करून करून करून, काय होईल, कसं होईल, असं झालं तर काय होईल, असं झालं तर काय होईल, हा विचार करून करून ती व्यक्ती डिप्रेशनकडे जात आहे. बरोबर, राईट. ओके. आणि एखादी व्यक्ती स्वतःमध्ये हिंमत, सेल्फ कॉन्फिडन्स ती तयार करते पुन्हा व्हिज्युलाइज करून की नाही, मी खूप छान भाषण करू शकतो, मी स्टेजवर आहे, मी सगळ्यांच्या समोर आहे, माझे एक्सप्रेशन्स खूप छान आहेत, असं व्हिज्युलाइज करून करून ती व्यक्ती स्वतःमधला सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट करते. बरोबर. सेम वे आता मेडिटेशनमध्ये हे व्हिज्युलायझेशन टेक्निक आपण खूप पॉझिटिव्हली, इन अ व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह मॅनर आपण त्या व्हिज्युलायझेशन टेक्निकला आपण पुढे नेत असतो. ओके. म्हणजे आता सपोज मी आत्मचिंतन करतेय, मी ज्योतिबिंदू आत्मा आहे किंवा मी एक चमकणारा सूक्ष्म तारा आहे. ओके. आता मला व्हिज्युलाइज करायचं आहे. मग आता तारा म्हणजे अनेक जण म्हणतात तारा दिसत नाही, दिसत नाही. कोणाला असं वाटतं मग माझं डोकं खूप दुखायला लागलं, माझं डोकं खूप दुखायला लागलं. मला विचारायचंच होतं असं खूपदा बसल्यानंतर लोकांना असं हेवी झाल्यासारखं वाटतं. येस. आता ते हेवी का होतं? ज्यावेळेस आपण त्यांना असं म्हणतो की ओके, स्वतःच्या चेहऱ्यात भ्रुकुटीच्या मध्ये त्या एक ताऱ्याला पहा. भ्रुकुटी म्हणजे दोन्ही भुवयाच्या. यस, दोन भुवयांच्या मध्ये. आता होतं काय, लोक असं वर पाहायला लागतात, असं वर वर करून पाहायला लागतात. तसं नाही पाहायचंय. आता म्हणून त्याच्यासाठी व्हिज्युलायझेशन म्हणजे काय की जसं सपोज तुम्ही मनातल्या मनात एक कल्पना करा की जसं तुम्ही एका आरशाच्या समोर उभे आहात. आरशाच्या समोर उभं असताना तुम्ही स्वतःचा चेहरा पाहताय. त्या चेहऱ्यामध्ये दोन भुवयांच्या मध्ये तुम्ही एक सूक्ष्म चमकणारा एक सुंदर तारा पाहतात. ओके. आणि त्या ताऱ्याकडे पाहत तुम्ही विचार करताय, मी आत्मा एक सूक्ष्म चमकणारा तारा आहे. आता जसं तुम्ही सांगताय तसं मी करायला लागले. इझी आहे, म्हणजे जर केलं रोज तर होईल. लगेच समोरच्या समोर मी पाहते तर होऊ लागलं आहे ते. राईट. नाहीतर अनेक जण म्हणतात अहो तारा कुठं दिसत नाही, तारा कुठं दिसत नाही. मग आम्ही शेवटी त्यांना लिटरली असं म्हणतो, आपण आकाशात अनेकदा तारे पाहतो. आता ही गोष्ट सोडा की आजकाल पोल्युशन आहे, त्याच्यामुळे फक्त चंद्रच दिसतो, तारे दिसत नाही. परंतु तुम्ही एखाद्या पोल्युशन फ्री ठिकाणावर जा, जसं हिल स्टेशनवर जा, जिथे एकदम निरभ्र आकाश आहे आणि तिथे रात्रीच्या वेळेस तुम्ही पाहाल, तुम्हाला खूप सुंदर असे चमकणारे तारे दिसतील. बरोबर. साधी गोष्ट. तो तारा म्हणजेच मी एक आत्मा, म्हणजेच या शरीराला चालवणारी एक सूक्ष्म शक्ती. आता ज्यावेळेस आपण हे दर्शन करायला सुरुवात करतो त्यावेळेस मग ती गोष्ट पक्की होते की मी चमकणारा तारा आहे. मी एक चैतन्य शक्ती आहे. तर ते दर्शन सुरू होतं माझं. त्याला पाहणं सुरू होतं आतल्या आत. राईट. जसं समजा तुमचं नाव अनिता आहे. अनिता म्हटलं की लगेच तुमच्या समोर तुमच्या शरीराची फिगर समोर येईल. तुमचा चेहरा, तुमच्या चेहऱ्याची ठेवण, कलर, हेअर टेक्स्चर सगळं तुमच्या समोर येईल. तुमचा घातलेला ड्रेस ते सगळं समोर येईल. अनिता. परंतु हीच अनिता नावाची मी अजून एक दुसरी व्यक्ती तिचा चेहरा समोर ठेवला, यू वोंट ऍक्सेप्ट. कारण की तुम्हाला तुमचं स्वरूप माहित आहे की मी कोण आहे, काय, कशी दिसते. बरोबर. कारण तुम्ही रोज रोज स्वतःचं दर्शन करताय. राईट. आता सेम वे ज्यावेळेस मी रोज रोज मनातल्या मनात मी आत्मा आहे, एक सुंदर दिव्य चमकणारा तारा आहे. ओके. मी शरीराचा मालक आहे. मी या सर्व कर्मेंद्रियांचा राजा आहे. म्हणजे हे म्हणताय तुम्ही की चिंतन करताना, दर्शन करताना हे जे तुम्ही आता 2-3 सेंटेन्स म्हटला, मी राजा आहे, मी शक्ती आहे, मी ह्याचा मालक आहे, हे रिवाइज करायचे. म्हणजे तसं पाहता पाहता. राईट. आता ते जर रिवाइज केलं तर तुमच्या बुद्धीमध्ये तो अनुभव फिक्स बसतो, बरोबर का बसतो.
आणि तो पक्का बसल्यामुळे तुम्हाला आता खूप इझिली त्याची तुम्हाला काय होते, अनुभूती होते. राईट. म्हणजे पहिलं झालं चिंतन, दुसरं झालं दर्शन. आता तिसरं आपल्याला आता आत्म्याची अनुभूती करायची. राईट. आता ती अनुभूती तुम्ही कशी करणार? आता चला, चमकणारा तारा पाहिला, व्हॉट इज नेक्स्ट? तो तारा करतो काय? I want to feel that. I want to experience that. I want to explore my original status. आणि म्हणून त्याच्यासाठी जर आत्मानुभूती करायची असेल तर मला साधी एक गोष्ट, आणि ती गोष्ट कोणती? जस्ट एक अनुभव करा असा की चेहऱ्यामध्ये तो सूक्ष्म तारा बसून 2 डोळ्यांच्या द्वारे पाहत आहे. ओके. मी कानाद्वारे ऐकत आहे, मी मुखाद्वारे बोलत आहे. ओके. हे आत्मा सगळं करते. येस. आता समजा तो आत्मा निघून गेला शरीरातून, तो आत्मा नाहीये या चेहऱ्यामध्ये, डेड बॉडी. मग आता माझे डोळे उघडे आहेत, मी पाहू शकेन का तुम्हाला? नाही, बिलकुल नाही. सिंपल आपण पाहतो ज्यांना खूप नंबरचा चष्मा असतो, तो चष्मा काढल्यावर ते पाहू शकतात का काही? इव्हन माझ्या बाबतीतच आहे, मला काही दिसणार नाही. राईट. मग आता तसंच समजा आत्मा काढून टाकला आपण, तर दिसेल का डोळ्याने? कानाने आपण ऐकू शकतो का? नाही. मग त्याच कारण तुम्ही हे अतिशय चांगल्या प्रकारे क्लिअर केलेलं आहे की आत्मा आहे तर वास्तविकता आहे या शरीराची, नाहीतर नाही. या शरीराला महत्वच नाही ना, या शरीराची हालचालच संपली, इट बिकम्स डेड बॉडी. आणि म्हणून आत्म अनुभूती म्हणजेच आता पुन्हा ती अनुभूती. पण ह्याच्यासाठी एकाग्रता पण खूप आवश्यक आहे. जरूर. आता तुम्ही समजा असं म्हटलात की ओके, मी डोळ्याद्वारे पाहणारी शक्ती आहे, मग लगेच तुम्ही विचार केला मला आज टीव्हीवरची सिरियल पाहिजे. ओके. नाही दीदी, हे नॅचरली होऊ शकतं ना. जसं आता मी बसले मेडिटेशनला, हे थॉट्स तर कंटिन्युअस येत जात राहणार. ओके. पण त्यावेळेस ऍटलिस्ट मी मला स्वतःच्या मनाला मी गाईड तर करू शकते ना. हे बघा, जसं आपण टीव्ही पाहत असतो, राईट. आता ते पाहता पाहता कुठे एकदम मर्डरचा सीन असेल आणि काही काही जण खूप इमोशनल असतात, ते फट दिशने ते काय करतील, नको बाबा, ते लगेच चॅनेल चेंज करतील आणि ते अजून दुसरं एखादं कॉमेडी शो लावतील, एखादा मूवीचा लावतील, एखादा सॉंगचा लावतील. सो दे विल चेंज द चॅनल. तर जसं चॅनल चेंज केलं तसं काय झालं, त्यांची ती इमोशन पण चेंज झाली. कॉमेडी शो असेल तर लगेच फटाफट हसायला सुरुवात करतील. एक्झॅक्टली. आपल्याला पण तसंच करायचं मेडिटेशन मध्ये. आता जर समजा तुम्ही बसला मेडिटेशनला, आता तुमचं मन तुम्हाला सांगताय, तुम्ही आत्मिक अनुभूती करत आहात की मी आत्मा मुखाद्वारे बोलत आहे, आणि लगेच तुम्हाला आल्यावर फक्त बोलत नाही, खात पण आहे. ओके. आणि तुम्हाला एकदम आठवलं आज संडे आहे, आज मला या हॉटेलमध्ये इव्हिनिंगला जायचं. म्हणजे असं होऊ शकतं ना दीदी की आपण मेडिटेशनला बसलोय, निगेटिव्ह गोष्टी नाही आठवणार पण प्लॅनिंग आठवू शकतात की मला हे करायचंय. हरकत नाही. पण त्यावेळेस म्हणून चॅनल चेंज करा. म्हणजे काय करा, त्यावेळेस फक्त मनाला सांगा ओके, आपण हे सगळं नंतर करूया, आता मला फक्त आत्मानुभूती करायची आहे, आता मला फक्त मेडिटेशन करायचंय. 100% कॉन्सन्ट्रेशन इन मेडिटेशन. आणि समजा दीदी मी अर्धा तास बसले, अर्ध्या तासामध्ये मला झालंच नाही आत्मा अनुभूती, मी खूप प्रयत्न केलं, तर मग काय करावं? काही हरकत नाही. तुम्ही निराश होऊ नका. बिलकुल निराश होऊ नका. होतं असं कधी कधी, शेवटी ते मन आहे, त्याच्यामध्ये अनेक टाईपचे विचार येतील, पण त्या मनाला त्यावेळेस खूप गिल्ट वाटून नका घेऊ. फक्त त्याला समजावून सांगा नो प्रॉब्लेम. ओके. आता आज नाही ना झालं, उद्या मला करायचंय, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचंय. सो गिव्ह वर्क टू युअर माइंड, गिव्ह पर्पज टू युअर माइंड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही काही वेळा हे आत्मा अनुभूती तर होणारच नाही. म्हणजे असं मी जनरल एक दर्शकांचा प्रश्न म्हणून विचारायला लागले, बसलोय तुम्ही सांगताय तसं आत्मदर्शन, आत्मचिंतन, आत्मानुभूती हे तर होतच नाही, इतर विचारही नाही, पण मन खूप भरकटतं. म्हणजे जे नॉर्मल काम करताना भरकटत नसेल ते सायलेन्समध्ये बसल्यानंतर तर अजून जास्त भरकटतं. येस. कारण की जरी विचार तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलेत तरी देखील आपण काय होतं, आजपर्यंत मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न नाही केला. 2 हातांना नमस्काराच्या द्वारे एकाग्र केलं, राईट. डोळ्याला एखाद्या मूर्तीवर एकाग्र केलं, मुखाला मंत्रावर एकाग्र केलं, राईट. पण ज्या मनाला शक्ती पाहिजे त्याला आपण एकाग्र केलं का? आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस त्या मनावर फोकस करतो ना, ज्याला आजपर्यंत भटकण्याची सवय होती,
त्याला तुम्ही आज एकाग्र करताय मीन्स इट विल टेक टाइम ना. जसं एक जंगली हत्ती आहे ओके, किंवा जंगली घोडा आहे. आता त्या घोड्याला त्या हत्तीला ट्रेन करण्यासाठी थोडा वेळ लागेल ना. बरोबर, राईट. पण त्याच पद्धतीनं की जे मन आजपर्यंत फक्त भटकत होतं, त्या मनाला मला एकाग्र करायचे मेडिटेशन मध्ये. सो इट विल टेक टाइम. हॅव पेशन्स. ओके ओके. परंतु ऍटलिस्ट तुमची एक बसण्याची एक पोश्चर तर तयार करा, तुमची शारीरिक बैठक तर तयार करा. आणि ती अशी तयार करा की शारीरिक बैठक की ओके आता बसलो म्हणजे आता मेडिटेशन करायचंच आहे, आता मेडिटेशन सुरू झालं म्हणजे तो एक ब्रेनला मेसेज जातो आणि सगळी बॉडी तयार होते, मन पण तयार होतं. तर त्याची सुरुवात शारीरिक बैठकीपासून सुरू होते. आणि अल्टिमेटली हे सगळं आपण आपल्या सुख शांतीसाठी करतोय ना, म्हणून ट्राय पण डोंट ट्राय म्हणजे करत राहावा आणि कुठेतरी सक्सेस मिळेल. कुठेतरी नाही, हे करता करताच नेक्स्ट डेला पण सक्सेस मिळेल मे बी. कारण की हे एवढं अवघड बिलकुल नाहीये, फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. नॉर्मल ह्युमन बिंगला ठीक आहे दीदी, आता जसं तुम्ही बोलताय आणि मी लगेच एक्सपिरियन्स करते, पण जे खूप स्ट्रेसमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे, त्यांना नक्कीच वेळ लागेल. आहे बघा, एखादं कमजोर शरीर असेल ना, एकदम वीक बॉडी असेल, त्या वीक बॉडीला समजा धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घ्यायचा आहे, त्या वीक शरीराला वेळ लागेल. जे नॉर्मल शरीर आहे त्याला प्रॅक्टिस करावी लागेल आणि प्रॅक्टिस करून दे कॅन पार्टिसिपेट. राईट. मग त्याच पद्धतीनं जे स्ट्रेस्ड असतात खूप, किंवा ज्याला आपण म्हणूया डिप्रेस्ड असतात किंवा टेन्शनमध्ये असतात, खूप फिअर असते, अशा व्यक्तींसाठी आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं घेऊ शकतो. परंतु आमचे अनुभव असे सांगतात की या व्यक्ती सुद्धा कधी कधी फर्स्ट किंवा सेकंड सेशन मध्ये सुद्धा एकदम त्यांचं माइंड क्लिअर होऊन जातं. हे खरंच संजीवनी आहे मग तर. हो, मी पाहिलेलं आहे की ज्या एक वर्षापासून जे मेडिकेशन्सवर होते त्या व्यक्तींनी ज्यावेळेस ते मेडिटेशन सुरू केलं, त्यांचं फर्स्ट सेकंड सेशन मध्ये कोणाला 7 days लागले, कोणाला 1 महिना लागला, पण ते वर कम्प्लिटली फ्री. दीदी खरंच आमच्या दर्शकांना मी हे स्पेशली सांगेल की इट्स लाईक मिरॅकल. जर तुमचं 8 दिवसामध्ये वर्षभराचं डिप्रेशन जात असेल तर नक्कीच तुम्ही हे राजयोग ट्राय करा. राजयोग म्हणजे एक्झॅक्टली काय मी तुम्हाला सांगते. व्हेन यू एम्ब्रेस युअर व्हॅल्यूज, युअर टॅलेंट्स अँड युअर स्ट्रेंथ्स, देन इट न्यूट्रलाइजेस व्हॉट अदर पीपल थिंक लेस अबाउट यू. ओके. ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशनमध्ये स्वतःच्या गुण, स्वतःच्या शक्ती ज्यावेळेस यांच्याकडे जास्त लक्ष देता ना, त्यावेळेस दुसरे लोक तुमच्याबद्दल कमी विचार करतात, तुम्हाला कमी अटेन्शन देतात, हे सगळं न्यूट्रल होऊन जातं. त्याचा काहीच तुमच्यावर इफेक्ट होत नाही, काहीच परिणाम होत नाही. पण कधी ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या गुणांवर आणि शक्तींवर काय करता, आपलं कम्प्लीट लक्ष एकाग्र करता. आणि आत्म अनुभूती याच्या नंतरची स्टेज आहे आत्माच्या गुणांची अनुभूती. ओके. आता आत्म्याच्या गुणांची अनुभूती जी आपल्याला करायची आहे ती कशी, जसं आपण पाहिलं मी कोण आहे, मी आत्मा आहे. कोणता आत्मा आहे? स्टार. एक स्टार आहे, पॉइंट ऑफ लाईट, चमकणारा आहे. ओके. परंतु मी कसा आहे, हाऊ आय एम, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जसं मी आरशाच्या समोर उभी राहते आणि मी स्वतःला विचारते हाऊ आय एम. Am I beautiful? Am I general? What type of, am I aged? Am I young? नाही, त्या पद्धतीनं आत्म्याची स्मृती, आत्म्याच्या गुणांची स्मृती. आता आत्मा ओल्ड आणि यंग कधीच नसतो. पॉइंट आहे तो तर बिंदू आहे. हा, त्याच्यामध्ये आत्म्यामध्ये एजिंगची जो प्रोसेस नाहीये. एजिंग होतं ते बॉडीचं होतं, परंतु ओरिजिनली आत्म्याचे 7 गुण आहेत. फक्त लक्षात ठेवा, जसं सप्तपदी आहेत किंवा 7 रंग आहेत, 7 सूर आहेत. ओके. तसेच आत्म्याचे 7 गुण आहेत. आणि ह्याचाच एक्सपिरियन्स करायचा मेडिटेशन मध्ये. आणि हे 7 गुण कोणते आहेत? ज्ञान, शांती, पवित्रता, प्रेम, आनंद, शक्ती आणि सुख. खूप सुंदर. आता या गुणांची अनुभूती करायचं म्हणजे काय? आता हे गुण आपण कुठे कुठे वाचत असतो, एकमेकांशी बोलता बोलता म्हणत असतो जरा प्रेमानं बोला की, चिडून का बोलता. आपण एकमेकांना उपदेश करत असतो, प्रेमानं बोला, आनंदानं राहा, शांतीनं बोला, थोडं समजून घ्या.
आपण एकमेकांना नुसतं बोलतोय, उपदेश करतोय, बट वी आर नॉट एक्सपिरियन्सिंग. सो व्हॉट इज मेडिटेशन? Meditation is to experience the core values of the soul. Okay. आणि म्हणून जितकं आपण या व्हॅल्यूज वर फोकस करतो, when you embrace your values, so automatically it neutralize what other people think less of you. Okay. कधी कधी असं वाटतं ना, हे माझ्याकडे लक्ष देत नाहीयेत, हे मला अवॉइड करतायत, इग्नोर करतायत. हे ऑटोमॅटिक न्यूट्रल होतं, कारण की तुम्ही तुमच्या गुणांवर फोकस करायला सुरुवात करता. राईट. आपल्याला काय करायचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. मला राजयोग मेडिटेशनमध्ये मला स्वतःच्या गुणांवर फोकस करायचं. आणि स्वतःचे गुण म्हणजे कोणते आहेत? आत्म्याचे कोर व्हॅल्यूज आपण म्हणतो, 7 गुण सांगितले, व्हेरी कोर व्हॅल्यूज जे आता सांगितल्या. आता त्याची अनुभूती म्हणजे सिंपल एक सेंटेन्स, मी शांत स्वरूप आत्मा आहे. हे फील करणं ना. मी प्रेम स्वरूप आत्मा आहे. मी आनंद स्वरूप आत्मा आहे. मी शक्तिशाली आत्मा आहे. हे फक्त बोलणं नाही ना. नाही, हे मंत्रासारखं बोलायचं नाहीये, पण मनामध्ये ते रिपीट करायचंय. पुन्हा रिपीट करता करता, चिंतन करता करता दर्शन करणं इम्पॉर्टंट आहे. चिंतन आणि दर्शन. ओके. आपल्याला या दोघांना एकत्र आणायचंय. चिंतन दर्शन, चिंतन दर्शन. आता चिंतन आणि दर्शन केल्यामुळे नेक्स्ट स्टेप येईल एक्सपिरियन्स, फीलिंग, अनुभूती. ही आपली काय होईल, हे त्याचं फळ असणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण आत्म्याची अनुभूती खूप सुंदर करू शकतो. लक्षात ठेवा, तुम्ही मनामध्ये जर आत्म्याच्या गुणांचं चिंतन करणार नसाल तर दुसऱ्या कोणाच्या तरी अवगुणाचं चिंतन सुरू होईल किंवा स्वतःच्या कमीचं चिंतन सुरू होईल. ओके. कारण मन कधीच खाली राहणार नाही. त्या मनाला काही ना काही विचार करायचे आहेत, म्हणून त्या मनाला मला बिझी ठेवायचं आहे. म्हणून मेडिटेशन मध्ये आपण आत्म्याच्या गुणांचं चिंतन करतो. ओके. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, इतर दुसरे योग आणि या योगामध्ये डिफरन्स काय? दुसऱ्या योगामध्ये हा प्रश्न विचारला जातो, मी कोण, मी कोण, मी कोण. राजयोगामध्ये त्याचं उत्तर दिलं जातं, मी शांत स्वरूप आत्मा, मी प्रेम स्वरूप आत्मा, मी शक्तिशाली आत्मा, मी आनंद स्वरूप आत्मा. आता माझा एक प्रश्न आहे तर, की समजा माझ्यामध्ये एखाद्या गुणाची कमी असेल, जे 7 गुण सांगितलं, तर असं काही टार्गेट घेऊन एकच गुणाची अनुभूती मी सतत करत राहिले तर तो गुण माझ्यामध्ये येऊ शकतो का? बरोबर सगळेच गुणांची अनुभूती, कारण आता समजा 7 गुण तुम्ही सांगितले आत्म्याचे, त्यापैकी 2 गुणांची मला कधीच अनुभूती होत नसेल, अशांतच राहत असेल किंवा आनंदी राहत नसेल, तर पर्टिक्युलर तो गुण घेऊन मी असं काही टार्गेट ठेवायचं का? महिनाभर कर, 2 महिना कर, असं काही आहे का? जरूर. जसं सपोज माझ्यात शांतीची कमी आहे, मी फार लवकर शांत होते. माझ्यात प्रेमाची कमी आहे, आय एम व्हेरी ड्राय, प्रेमाची कमी आहे. ओके, मग मी काय करू शकते? हे जे विशेष 2 गुण आहेत, मी शांत स्वरूप आहे, मी शांत स्वरूप आहे. ओके. मी शांत स्वरूप आहे. मी असे थॉट्स जवळजवळ अनेक वेळा रिपीट करेन, नॉट ओनली इन मेडिटेशन, पण असेही चालता, बोलता, फिरता. आता प्रेमाची कमी आहे, मी प्रेम स्वरूप आत्मा आहे, मी प्रेम स्वरूप आत्मा आहे, मी प्रेम स्वरूप आत्मा आहे. आय एम हॅमरिंग माय सेल्फ. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट स्वतःला वारंवार हॅमर करता त्यावेळेस ती गोष्ट तुमच्यामध्ये वाढायला सुरुवात होते. एक सायकोलॉजी आहे. व्हेरेवर युअर अटेन्शन गोज, एनर्जी फ्लोज, इट ग्रोज. आता मी सारखं ह्याच्यावर जर मी अटेन्शन देते, मी प्रेम स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे, इथे आता माझं लक्ष जातं, माझी एनर्जी ते फ्लो व्हायला सुरुवात होते आणि माझ्यामध्ये प्रेमाचे अंकुर फुटायला सुरुवात होते. माझं स्वरूप प्रेम स्वरूप बनायला सुरुवात होते. मी प्रेमानं दुसऱ्यांचा विचार करायला लागते. एवढंच नाही, माझ्या मुखातून जे शब्द निघतील ते प्रेमाचे शब्द निघतील. दीदी, खूप चांगलं मार्गदर्शन आपण केलंय आता आम्हाला, की
आत्तापर्यंत जी राजयोगाची मालिका चालू होती त्यामुळे राजयोग काय हे समजलं, पण एक्झॅक्टली करायचं काय ते आज आम्हाला थोडं बहुत समजायला सुरू झालेलं आहे. आजच्या सर्व चर्चेबद्दल दीदी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. ओम शांती. दर्शको, खूप सुंदर अशी चर्चा रंगलेली आहे आणि राजयोगाच्या स्टेप्स काय, पायऱ्या काय ते आपण आज जाणून घेतलं आहे. त्यातली सर्वात पहिली पायरी आज आपण जाणून घेतली आहे. सांगितलं गेलं आहे की पहिला सुरुवातीला आत्मचिंतन करा, त्यानंतर त्याचं दर्शन करा, त्या आत्म्याला पाहण्याचा प्रयत्न करा सूक्ष्म नेत्रांच्याद्वारे, त्याची अनुभूती करा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आत्माचे जे 7 गुण आहे त्याची अनुभूती करा. खूप काही जाणण्यासारखं आहे, पण तुम्ही हे तात्पुरतं सुरू करा. वेळेअभावी आत्ता आपण इथंच थांबतोय. पुढील भागात ही चर्चा अशीच आपण सुरू ठेवणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.